उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व नागरिकांनी जनगणना उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन तहसीलदार निलेश पाटील यांनी केलं। केंद्र सरकारच्या जनगणना उपक्रमांतर्गत सोलापूर जिल्ह्यात जनगणनेची प्रक्रिया टप्प्याटप्प्यानं सुरू होत असल्याची माहिती उत्तर सोलापूरचे तहसीलदार निलेश पाटील यांनी दिली। त्यांच्या माहितीनुसार 1 मे पासून नागरिकांना स्वयंगणना करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे। त्यानंतर 16 मे पासून प्रत्यक्ष घरगणना प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। घरगणनेदरम्यान नागरिकांना एकूण 34 प्रश्नांची अचूक आणि प्रामाणिक उत्तरं देणं आवश्यक राहणार आहे। ही माहिती शासनाच्या धोरणात्मक नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची असल्यानं नागरिकांनी या प्रक्रियेला सहकार्य करावं असं आवाहन तहसीलदार निलेश पाटील यांनी केलं। उत्तर सोलापूरमधील सर्व नागरिकांनी या जनगणना उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं। जनगणना 2027 ही भारताची एकूण 16वी जनगणना असून स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना आहे। जनगणना 2027 ही पूर्णपणे डिजिटल स्वरूपात होणार असून यामध्ये HLO मोबाईल ॲप व CMMS या पोर्टलचा वापर करण्यात आलेला आहे। जनगणना 2027चे प्रामुख्याने 2 टप्पे आहेत। पहिला टप्पा जो आहे तो सोगणनेचा टप्पा आहे। यामध्ये सोगणनेचा टप्पा 1 मे 2026 ते 15 मे 2026 या दरम्यानचा आहे आणि दुसरा जो टप्पा आहे ज्यामध्ये प्रगणक एक घर यादी व घरगणना करणार आहेत तो टप्पा 16 मे 2026 ते 14 जून 2026 या दरम्यान होणार आहे। माझी सर्व उत्तर सोलापूर तालुक्यातील नागरिकांना विनंती आहे, नम्र आव्हान आहे की आपण se.census.gov.in या पोर्टलवरती जाऊन आपली स्वगणना करून घ्यावी। सदर पोर्टलवरती गेल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरद्वारे टाकल्यानंतर जो आपल्याला OTP येईल त्या OTPद्वारे आपण लॉग इन करून आपल्याशी संबंधित जी आवश्यक विचारलेल्या प्रश्नावलीची जी माहिती आहे ती अचूक माहिती आपण त्या पोर्टलवरती भरावी। सदरची पूर्ण माहिती भरल्यानंतर सबमिट केल्यानंतर आपल्याला एक SCID प्राप्त होणार आहे। तो SCID आपण जतन करून ठेवायचा आहे। जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 16 मे 2026 ते 14 जून 2026 या दरम्यान प्रगणक ज्यावेळेला आपल्या घरी भेट द्यायला येतील त्यावेळेला तो SCID आपण त्यांना उपलब्ध करून द्यायचा आहे।